सर्व महाराष्ट्रातील माझ्या बंधू आणि भगिनी आणि मातांना मिलिंद घाटेचा नमस्कार. कसे आहात? मिलिंद घाटे कॉमेडियन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि हार्दिक अभिनंदन. कोरोना संकट जवळपास संपलेले आहे, तरी आपण स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. आजचा विषय आहे मित्रांनो, नाती जपा. मित्रांनो, नाती जपा. मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतो खूप भयानक संकट आलेले आहे. माणसं हे माणसाप्रमाणे वागतच नाही. जर आणि एकमेकाबद्दल आपुलकी सुद्धा नाही. आणि प्रत्येक ठिकाणी बघा, ज्या घरामध्ये पैसा आहे तिथे शांतीच नाही, फक्त भांडण. जर आपल्याला जर हे घरामध्ये सुख आणि शांती आणि समाधान, हसी आणि खेळी जे वातावरण राहायचं असेल तर आपण एकमेकाबद्दल आणि आपुलकीची आणि प्रेमाची भावना असायला पाहिजे. एकमेकाबद्दल आणि आपुलकीची भावना आणि प्रेमाची भावना असेल तर भांडण कुठेच होत नाही. आज बघा, प्रत्येक ठिकाणी भांडणं असते म्हणून पोलीस स्टेशन असतात. तर एकमेकाबद्दल आणि प्रेमाची भावना असेल तर महाराष्ट्रामध्ये का जगामध्ये कुठेच पोलीस स्टेशन असतात. कारण कसं, आपण राक्षसासारखं वागतो म्हणून पोलीस स्टेशनची गरज आहे. जर आपण प्रेमाची भावना असेल तर आपल्यामध्ये पोलीस स्टेशनची काही गरज नाही. मित्रांनो, मी तुम्हाला नाती जपा, आपण सुखी राहा. आता मी बरेच पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, सर्व देशामध्ये आता कोणी कोणाला मानायला तयार नाही. मुलं शिकायला जाते बाहेरची मुलं जाते शिकायला जाते आणि भरपूर पार्ट्या काय तिकडे गेल्यानंतर मुंबई, पुणे किंवा इकडे हैदराबाद बरेच ठिकाणी जातात. आईवडील रात्रंदिवस कामं करतात, रात्रंदिवस कामं करतात, उपाशी राहून त्यांना शिक्षण करतात. आणि उद्या मुलं म्हणते तुम्ही शिक्षण करतात आणि उद्या मुलं म्हणते तुम्ही काय केले, आई वडिलांनी काय केले माझ्यासाठी. मी एकच आई वडिलांना सांगतो की तुम्ही पैसे कमवण्यापेक्षा मुलांना चांगले संस्कार द्या. पैसे कमवण्यापेक्षा मुलांना चांगले संस्कार द्या. पण आजकाल मुलं बाहेरगावी जातात, दारू पितात, पार्ट्या करतात आणि आपल्या हातून जातात. आजकाल कोणी भावाला भाऊ ओळखायला तयार नाही, बहिणीला भाऊ ओळखायला तयार नाही. आज स्वतःची मुलं स्वतःच्या आई वडिलाला बोलायला तयार नाही, वेळ देत नाही. आज बघा, मुलगा घरी आला की वडील बाहेर जातात, वडील घरी आले की मुलगा बाहेर जातो. एकमेकाशी संवाद साधत नाही. मी संपूर्ण महाराष्ट्रामधील लोकांना मी आव्हान करतो की आपण आपल्या मुलाशी चांगलं बोला, आपल्या आई वडिलांशी संवाद साधा, आपल्या बहिणीशी संवाद साधा. आपल्यामध्ये राग द्वेष असेल तरी काढून टाका. आपल्या चुलत्याशी वाद असेल तर ते आपल्या चुलत्याशी सन्मानाने वागा. आपला चुलता म्हणजेच हे वडील असतात, आपली चुलती म्हणजे हे आई समान असते. चुलती आणि आईमध्ये काही फरक नाही.
आजकालचे मुलं बघा चुलतेला बघा काय उत्तर देतात बघा. मी महाराष्ट्रामध्ये बघतो चुलतेला मी बघा इतके घाण शिवाय देते. आजकाल थोडीशी चूक झाली की मी चुलत्याला काही घाण बोलायला लागते. तुम्हाला मारतो, हाणतो, तुमच्या हातापाय तोडतो असे म्हणतात. चुलतीला बी बरेच काही थोडीशी छोटीशी तक्रार झाली की म्हणतात तुमची अवकात का आहे. हे पुतण्याने चुलतीला तुमची अवकात का आहे असे हे वाक्य बोलतात. बघा किती भयानक संकट आहे. तरी मी म्हणतो हे का म्हणतात. पोरं तुमच्या हाताच्या बाहेर का जातात. तुम्ही त्यांना संस्कार देत नाही. तुमच्या संस्कार देत नाहीत म्हणून असे मुलं हद्दपार होतात, हाताच्या बाहेर जातात, काहीही वाईट बोलायला लागतात. तुम्ही जर चांगले वातावरण निर्माण करा मुलासाठी. तुम्ही उपाशी राहा, पैसे कमी कमवा, पण मुलांना चांगले मार्गदर्शन करा, मुलं घडवा. आज तुमच्या हातातून मुलं बघा बाहेर गावी जातात, दारूचे पार्ट्या करतात, घाण घाण बोलतात. आम्ही एखाद्याला माणूस जर त्यांना सांगायचं असलं तर तुम्ही कोण सांगणारे म्हणतात. आणि वडील पण काही बोलायला त्यांना माझा मुलगा काय करायचं करून घ्या, तुम्हाला काय करायचं आहे असे उत्तर देतात. आणि असे जर दिले तर तुमचं शिक्षण शिकून काय. आणि शिक्षणाचा उपयोग काय शिकावे, शिक्षण कशासाठी शिकले. आणि शिक्षणाचा उपयोग नोकरी लावून शिक्षण शिकून नोकरी लावून मुलं पैदा करणे याला शिक्षण म्हणत नाही. असं संसार तर कुत्रे मांजरे बी करतात. आणि शिक्षणाचा उपयोग आपल्या आईवडिलांसाठी करायचा असते, आपल्या समाजासाठी करायचं असते, आपल्या देशासाठी करायचं असते. आणि जे लोक भुकेले असतात अशा भुकेल्या लोकांसाठी तुमच्या शिक्षणाचा उपयोग करायचा असते. जर तुम्ही शिक्षणाचा उपयोग जर तुम्ही स्वतः नोकरी लावून आणि मुलांना आपल्या स्वतःच्या आईवडिलांना घराच्या बाहेर काढत असेल त्याला शिक्षणाचा उपयोग म्हणता येणार नाही. आणि घरामध्ये चांगलं वातावरण, हसी खेळीचं वातावरण जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एकमेकाबद्दल आणि आपुलकीची भावना ठेवा. तुमचा चुलता जरी असेल त्याला तुम्ही आदराने वडिलाप्रमाणे माना. चुलती जर असेल तिला आई समान बोला. आपण जर तिची अवकात जर काढायला लागलो चुलतीची तर आपण आईला स्वतःच्या म्हणतो का अवकात. आपण चुलत्याला तुझ्या हातपाय तोडतो असे घाण बोलतात, तुला काय करायचं आहे हे पोरं का म्हणतात. ह्याला जबाबदार कोण, वडीलच आहे. तुम्ही जर चांगले संस्कार दिले तर असे वडील कुठेच बोलणार नाही. मग तुम्ही शिक्षण करून काय फायदा, तुमच्या शिक्षणाचा उपयोग काय. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आपण आपले नाते जपा, आपले नाते जपा. कारण कसा आज भावाला भाऊच होऊ शकतो, भावाला भाऊ होऊ शकतो. आईची माया एवढी असते. आपण जर मेलं तर बाहेरचे लोक येत नाहीत. तुमच्याकडे पैसा किती असू द्या, करोडो रुपये राहू द्या, पण मेलं तवा नातलंच कामाला येते. बाहेरचे लोक कधी कामाला येत नाहीत. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. बीडमध्ये एक अशी एक घटना झाली. तो एक व्यक्ती होता, इंजिनियर होता. तो असं भावाला बी काय घाण बोलायचं, भाऊजाईला काय घाण बोलायचं, किंमतच करत नव्हता. मग असं करत त्याला 2 मुलं झाली. तो बी इंजिनियर झाले. त्यांना पैशाला काही कमी नव्हतं, पण पैसा त्यांच्याकडे होता, पण समाधान नव्हतं, माणुसकी नव्हती. मग एक वेळेस काय आलं, मग कोणाला बी असं घमेंडीनेच बोलायचे, काही पण घमेंडीने बोलायचे, तुच्छ समजायचे, मान ठेवत नव्हते. पैसा होता, पद होता, पण त्यांनी समाजामध्ये त्यांचा मानच नव्हता. काही बी कोणाला घाण बोलायचे असे. तर एक वेळेस काय झालं, घरामध्ये ती आई आणि आई तर लहानपणीच वारली होती, आणि 2 मुलं आणि 1 वडील. असे करता करता काय झालं, वडील वारले.
वडील वारल्यानंतर पैसा भरपूर होता त्यांच्याकडे, पैशाला काहीच कमी नव्हतं. पण आता वडील वारल्यानंतर प्रेत कसं उचलायचं, दोघाला तर उचलता येत नाही, भावाला दोघाला उचलता येत नव्हतं. म्हणून त्यांनी काय केले, आणि समाजामध्ये तर ह्यांचं सर्व वाईटपणा, कोणी जवळ येत नव्हते. मग यांनी दोघांनी भावाने दोघं भाऊ गेले की समाज त्यांच्या जवळ बाहेरच्या नातलगाकडे की तुमचे हात जोडतो, पाया पडतो, आम्ही चुकलो आता, अशी मी इथून आम्ही क्रूरतेने वागणार नाही, आम्हाला माफ करा. मग त्यांनी त्यांच्या पायावर जोडले. तेव्हा ते बाहेरचे लोक येऊन ते प्रेत उचलले. बघा, दोन मुलं जर असले स्वतःच्या वडिलांना जाळण्यासाठी, प्रेत उचलण्यासाठी त्यांचे पायावर डोकं ठेवावं लागलं. कारण का, तुमच्यामध्ये माणुसकीच नव्हती ना. तुमच्याकडे माणुसकी असेल तर मग हे अशी दिवशी येत नाही. तुम्हाला हात जोडून तुमच्याकडे पैसा कितीही असाल ते काहीच कामाचे नव्हते. आजकाल बघा, त्या माणसाकडे एवढा पैसा असून पैशाने उचलता आलं का, तिथं माणसंच कामाला येतील, हे लक्षात ठेवा. मी सर्वांना आवाहन करतो की आपण एकमेकाबद्दल आपुलकीची भावना ठेवा. आजकाल मी बघतोय बघा, आज भावाला भाऊ ओळखत नाही. आज शिक्षण शिकतात, मोठे मोठे नोकरी होतात. अरे मागच्या वेळेस तुम्ही विचार करा, तुम्हाला खायला मिळत नव्हतं, उपाशी राहू तुमचे आई वडील तुम्हाला शिकवले, मोठे केले, नोकरी लावून दिली. आणि लग्न झाले की बघा सर्व मागून परतून उचलत. आणि सुना बी असे राहतात ना बघा, लग्न झाले की सुना आई वडिलांना घराच्या बाहेर हाकून टाकतात. अरे त्यांना सुना सासरे सासूला सुना जे आहे ना पोसायला त्यांना लाज वाटते, घरात ठेवायला लाज वाटते, त्यांची प्रॉपर्टी घ्यायला लाज वाटत नाही. एवढं वाईट करते वाटतात. तुम्हाला तेच मुलं करतात, ह्याची तुम्ही जाण ठेवायला पाहिजे. मी तुम्हाला आपल्या घरामध्ये हसी खेळीचे दिवस राहायचे असेल तर, आनंदाने राहायचं असेल तर आपण एकमेकाबद्दल आपुलकीनं ठेवा. आपण आपल्या चुलतीशी प्रेमानं बोला, हसत खेळत राहा, आपल्या भावाशी हसत खेळत राहा, आपल्या बहिणीशी हसत खेळत राहा, आपल्या भावाशी हसत खेळत राहा, आपल्या आईची हसत खेळत राहा, चांगले संवाद ठेवा, हसत खेळत राहा. नाते जोडा, तोडू नका. नातेच तुम्हाला कामायला येते. आता मी तुम्हाला काही आपल्या घरामध्ये जर चांगलं न भांडणं होण्यासाठी काही मी वाचून दाखवतो बघा. काही नियम आहेत आपल्या घरामध्ये आनंदमय वातावरण राहण्यासाठी. पत्नीने पतीचा आदर करावे, पत्नीने पतीचा आदर करावे, पतीने पत्नीचा आदर करावे. सुनेने सासूला आई समान वागावे, सुनेने सासूला आई समान वागावे, सासूने सुनेला मुली समान वागावे, सासूने सुनेला मुली समान वागावे, सुनेने सासऱ्याला बापा समान वागावे, सुनेने सासऱ्याला बापा समान वागावे, सासऱ्याने सुनेला मुली समान वागावे, सासऱ्याने सुनेला मुली समान वागावे, भाऊजाईने ननंदला बहिणी समान वागावे, भाऊजाईने ननंदला बहिणी समान वागावे, ननंदने भाऊजाईला बहिणी समान वागावे, ननंदने भाऊजाईला बहिणी समान वागावे, देराने भाऊजाईला बहिणी समान वागावे, देराने भाऊजाईला बहिणी समान वागावे, भाऊजाईने देराला भावा समान वागावे, भाऊजाईने देराला भावा समान वागावे, पुतणीने चुलत्याला बापा समान वागावे, पुतणीने चुलत्याला बापा समान वागावे, चुलत्याने चुलतीस मुली समान, चुलत्याने पुतणीस मुली समान वागावे, चुलत्याने पुतणीस मुली समान वागावे, पुतण्याने चुलत्याला बापा समान वागावे,
पुतण्याने चुलत्याला बापास म्हणून वागावे, चुलत्याने पुतण्याला मुलासमान वागावे, पुतण्याने चुलत्याला मुलासमान वागावे, पुतणीने चुलतीस आई समान वागावे, पुतणीने चुलतीस आई समान वागावे, चुलतीने पुतणीला मुली समान वागावे, पुतण्याने चुलतीस आई समान वागावे, पुतण्याने चुलतीस आई समान वागावे, चुलतीने पुतण्याला मुलासमान वागावे। अशी जर एकमेकाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची भावना असेल तर कुठेच भांडणं होत नाही। मी आपल्याला हात जोडून विनंती करतो, आपण एकमेकाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची भावना ठेवा आणि हात जोडून लास्टला म्हणतो की आपण सर्वांशी चांगले वागा, चांगले बोला, हसत खेळत राहा। तुम्हाला जर बोलू आता मोबाईलचं युग आहे, तुम्हाला जर चांगलं बोलायचं नसेल, बोलायची इच्छा नसेल, तुमच्याकडे मोबाईल आहे ज्याने मेसेज पाठवला तुम्हाला, त्या मेसेजचं उत्तर तरी द्या। तुम्हाला मला बोलायचंच नसेल, एखाद्याने तुम्हाला भावानं मेसेज पाठवला असेल, चुलतीनं मेसेज पाठवला असेल, चुलत्यानं मेसेज पाठवला असेल, काही आनंदाची वार्ता, काही सुख आणि दुःखाबद्दल बोलायचं असेल, तुम्हाला मोबाईलवर बोलता येत नसेल किंवा बोलायची इच्छा नसेल तर आपण मोबाईलवर तुम्ही मेसेज पाठवू शकता। तुम्हाला बोलायची इच्छा नसेल मोबाईलवर तर तुम्ही मेसेज तर पाठवू शकता, एवढं तरी करू शकता। आणि मी काय म्हणतो, पहिलं बघा 10 वर्षापूर्वी किती लोक चांगले होते, एकमेकाबद्दल आपुलकीचे होते। आता काय सर्व महाराष्ट्रामध्ये फक्त राक्षसासारखं वागायला लागले आणि कोणी कोणाला बोलायला तयार नाही। आणि आता भाऊ छोटा भाऊ असेल त्याच्याकडे काही नसेल तरी मोठ्या भावाला नोकरी असेल, काही प्रॉपर्ट्या भरपूर असेल तरी छोट्या भावाला त्यांनी मदत करायला पाहिजे। आता मी केलो एखाद्याची आई वडील लहानपणीच वाढले असेल, आई असेल, त्यांनी लहानाचं मोठं केलं, शिक्षण केलं असेल, एवढं केलं म्हणून काही मीच केलो असं हे म्हणणं चुकीचं आहे। आणि तुम्ही केला असाल म्हणून तुम्ही बी चांगलं करोडपती झाला ना, या आमच्या सर्वांचे आशीर्वाद ज्याने तुम्ही सर्वांचे लग्न केले असेल, बहिणीचं, भावाचं की आईला सांभाळा, हे सर्वांच्या आशीर्वादाने तुम्हाला चांगली नोकरी लागली, शेती घेतल्या, प्रॉपर्ट्या कमवल्या, नोकऱ्या लागले, गव्हर्नमेंट प्लॉट घेतल्या, घरं घेतल्या, बंगले घेतले, सर्व तुम्हाला आनंद झाला ना। अजून काय झालं? तुम्ही जर नाही सेवा केली तर भीक मागल्या असता। तरी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की सर्व महाराष्ट्रातील बंधू आणि भगिनी आणि मातांना की आपण प्रत्येकाशी हसत खेळत राहा, बहिणीचा आदर करा, भावाचा आदर करा, चुलतीचा आदर करा, आई वडिलाची सेवा करा, आई वडिलाला घराच्या बाहेर काढू नका। जे लोक घरात स्वतःची मुलं आई वडिलाला घराच्या बाहेर काढतात ते कधी सुखी राहणार नाहीत, तळतळ करून मरतील, त्यांचा खूप तळतळ लागेल। आणि जे लोक जे पुतणे असतील चुलत्याला किंवा चुलतीला तळतळ करून बोलसाल ते तुम्ही आयुष्यामध्ये करणार, तळतळ करून मरसालच, याचं तुम्हाला प्रायचित्त मिळणारच आणि हे चुकणार नाही। तरी एकमेकाबद्दल आपुलकीने वागा, चांगले राहावा, चांगले हसत खेळत राहा, एवढेच मी 2 गोष्टी बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, काही भूल झाली असेल क्षमा असावी। ओके बाय, पुढच्या व्हिडिओला भेटू।